नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं माहिती का, कोल्हापूरच्या वेशीतून आज शिरलं ना की एक वेगळीच हवा असते बरं का तिथे. हा म्हणजे तिथे मी स्वतःला मी म्हणत नाही, आम्ही कोण आहे रे तिकडे वगैरे असं बोलावंसं वाटतं. ती हवाच तशी आहे. आणि कोल्हापुरात गेल्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन, रंकाळ्याची भेळ, त्यानंतर पांढरा तांबडा रस्सा हे खायचं नाही असं होऊ शकत नाही. खावंच लागतं, मला खावंच लागतं. शेवटी माझ्या तब्येतीची काळजी मलाच घ्यायला पाहिजे, तुम्हाला कशाला असेल. तर अशा कोल्हापुरातून आमच्या मैत्रिणी इथे आलेले आहेत परत. आता त्या काय बनवणार आहे त्याबद्दल मला उत्सुकता आहे, कारण आज मॅजिक बॉक्स मधून काहीतरी असं वेगळं बाहेर पडणार आहे. आता ही टास्क कशी काय ते हँडल करतात हे बघण्याची मला अतिशय उत्सुकता आहे बरं का. आणि मला जशी आहे तशी तुम्हालाही आहे, त्यामुळे आता जास्त ताणून धरत नाही. सुप्रिया आणि पराग रेडी झालेले आहेत आणि सगळे अधिकार, संपूर्ण सूत्र मी आता त्यांच्या हातात देतोय. प्लीज टेक ओव्हर. थँक्यू. प्रशांत कसला शहाणा आहे बघितलं. सुरुवातीला येतो, शेवटी येतो आणि आपल्या जिभेचे सगळे चोचले पुरवून जातो. एक दिवशी तिला आणणारच आहे मी, मुसक्या बांधून आपल्या वर्क स्टेशन मध्ये आणायचं ना. त्यांना स्वतः प्रेशर फील होऊन नये जरा. ऍब्सोल्युटली. पण बाकी किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. पदार्थ तेच असतात जगात, पण त्या पदार्थाचा वापर जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा केला जातो. म्हणजे आपल्याकडे गव्हाच्या पोळ्या बनतात, तर कुठेतरी ब्रेड बनतो. टोमॅटोचं सार बनतं, तर कुठेतरी सूप बनतं. आणि सुप्रियाताई, आपल्या सगळ्यांच्या मूड्स आणि सेलिब्रेशनचा स्व पदार्थांशी खूप चांगला संबंध आहे. म्हणजे बघा, गोड पदार्थ आणि कुठलाही आनंद याचं एक जागतिक समीकरण आहे. हो, तोंड गोड करा असंच म्हणतो आपण. कुठलंही सेलिब्रेशन म्हणजे गोड पदार्थ आलाच, मग ती भावना व्यक्त करण्याचा पदार्थ जो आहे तर तो वेगळा असतो. आपल्या इथं पेढे, बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम असतात. तर वेस्टर्न कंट्रीज मध्ये बाबा ते काय पेस्ट्रीज असतात, किंवा ते आपले पार्फे असतात, किंवा मूस असतं. पण जसं आपल्याला एका आयुष्यात सगळं जग कुठे बघता येणार आहे, तसंच आपल्याला या आयुष्यात सगळ्या पदार्थांना, सगळ्या चवींना गवसणी घालणं शक्यच नाहीये. पण त्याच्यासाठी सुद्धा आजकाल मार्ग आहेत, कारण कुकबुक्स आहेत, टीव्ही शोज आहेत. तर त्यामुळे वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या पाककृती तुम्हाला घर बसल्या बघू शकता. तुम्ही इंटरनेटचा वापर करून ते शिकू शकता. आम्ही सारे खवय्ये बघून तुम्हाला शिकता येऊ शकतं. त्यामुळे गवसणी घालायची गरज नाहीये. त्या रेसिपीज बघायच्या, घरी करायच्या, दुसऱ्यांना खायला घालायच्या आणि स्वतःही खायच्या. तुम्ही तसंच काहीच करत असणार आणि म्हणूनच तुम्ही आज इथे आहात, हो ना? हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. यस कंटेस्टंट्स, तुमच्या समोर एक बॉक्स आहे. त्या बॉक्स मध्ये काही इन्ग्रेडियंट्स, लव्हली फॅन्टास्टिक इन्ग्रेडियंट्स आम्ही ठेवलेले आहेत आणि ते बॉक्स उघडून तुम्हाला ती दाखवणार आहोत. ती बघितल्यानंतर छान निरखून बघा काय काय इन्ग्रेडियंट्स, सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा वापर करायचा आहे आणि एक भन्नाट रेसिपी करायची. ठीक आहे? आर यू रेडी? मॅजिक बॉक्स उघडायचा. चला बघूया आता मॅजिक बॉक्स मध्ये काय आहे. टन टन. फळच फळं दिसत आहेत. फळच फळं आहेत, सगळं गोड गोड काय काय दिसतंय ना. हो ना? काय वाटतंय तुला? गोड डेझर्ट. डेझर्ट. आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आपण इन्ग्रेडियंट्स काय काय घेतले. व्हॅनिला स्पॉन्ज केक करून दिलाय, बटर आहे, लव्हली स्ट्रॉबेरीज आहेत, मस्तपैकी लाल बुंदा असं कलिंगड आहे, व्हिपिंग क्रीम आहे, इथे आहे दूध, बेकिंग पावडर आहे, या जार मध्ये मैदा, काळी द्राक्ष, लिंबू, साखर, फॅन्टॅस्टिक पपाया आणि कस्टर्ड पावडर आणि ऍपल्स. तुम्हा सर्वांना कळलेलं आहे, इन्ग्रेडियंट्स तुमच्या समोर आहेत आणि अर्थातच डेझर्ट बनवायचं आहे. अट ही आहे की हे सगळे पदार्थ वापरले गेले पाहिजेत. वेळ किती दिलेली आहे आपण शेफ त्यांना? फक्त 30 मिनिटं. 30 मिनिटं. 30 मिनिटं. एक तर फक्त 30 मिनिटं असू शकतं किंवा 30 मिनिटं असू शकतात. तुम्हाला 30 मिनिटं मिळालेली आहेत. झकास डेझर्ट बनवायची आहे. मी याच्यापासून 4 वेगवेगळे डेझर्ट्स बनवू शकतो. मला जरी मॅजिक बॉक्स मिळाली तर मी 4 डेझर्ट्स बनवू शकतो. आता तुम्ही किती बनवताय तुमच्यावर आहे. मग ते मन लावून 1 बनवा, 2 बनवा, 3 बनवा, नो लिमिट. पण जे काही बनवाल
ते तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये घेऊन जाईल याची खात्री तुम्हाला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि कामाला सुरुवात करा. कामात सुरुवात करा, रेसिपी करा, प्लेटिंग करा आणि घंटा वाजवा. येस. तुमची वेळ चालू होतीये. सुरू करायचं. येस. आता वेळेकडे लक्ष राहू दे तुझ्याला. हो. कधी हा पदार्थ केलेलाच नाही. करते. हा पदार्थ म्हणजे कुठला? आम्ही तर कुठलाच पदार्थ दिला नाही. काही मिक्स वगैरे काही लक्षात नाही. हा जो हातात पदार्थ हा पहिल्यांदाच वापरते मी. पहिला प्रयत्न. आणि त्याचा पहिला प्रयोग आमच्यावरच. मी तुम्हाला जस्ट एक दाखवतो. ओके. आता व्हिपिंग क्रीम आहे ना, ते तुम्हाला व्हिप करायचं आहे. म्हणजे हा जो हात आहे तोच फक्त तुम्हाला मूव्ह करायचा आहे. पण मी एकंदर तुमचं निरीक्षण केलं, तुम्ही पूर्ण हलताय. पूर्ण हल्ल्यामुळे ते व्हिप होणार नाहीये. मला ती सगळी नवीन इन्ग्रेडियंट्स बघून काय गडबड गोंधळ उडालाय ते. लेट्स जस्ट लीव देम अलोन. त्यांना याचं काम करू दे. आणि बघा आपल्या किचन मध्ये आवाज येत आहेत. कुठे विस्किंग चाललंय, कुठे कटिंग चाललंय, कुठे चॉपिंग चाललंय, कुठे पॅन्स आपटतायत, कुठे कस्टर्ड होतंय, तर कुठे पुडिंगची तयारी चालू आहे. आय नो. मला खूप मदत करावीशी वाटते तुम्हा लोकांना, पण मी करू शकत नाही. मेरे हात बंधे हुए. नाही अजिबात नाही मदत करू. मला माहितीये, पण खायची मदत मात्र आम्ही करू नक्की. तीच मदत पाहिजे. एलिमिनेशन होणार आहे या राऊंड मध्ये. लक्षात ठेवा. घाबरू नका, घाबरू नका. मला सांगा परत, हा, तुम्ही तुमच्या बायकोला किती मदत करता? माझ्या बायकोला बरीच मदत करतो मी. मी पण माझ्या नवऱ्याला खूप मदत करते. त्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? डिझर्ट्स हा जो विषय आहे तो माझा अतिशय आवडता विषय. आता डिझर्ट्स करताना जेव्हा बरीचशी इन्ग्रेडियंट्स असतात आणि त्याच्यामध्ये इस्पेशली कस्टर्ड पावडर, जिलेटिन असे जे काही पदार्थ असतात जे तुम्हाला मूससाठी किंवा तुमच्या ट्रायफलसाठी वापरायचे असतात, जेणेकरून तुमचं डेझर्ट जे आहे तर ते एखाद्या ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्हाला सेट करायचं असतं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी तयारी करेन कस्टर्डची. कारण कस्टर्ड आपल्याला आधी गरम करायला लागतं दुधात मिक्स करून. मग ते गार होण्यासाठी तेवढा वेळ लागतो. वेळ कमी असतो आणि वेळ वाचवण्यासाठी आणि तेवढ्या वेळामध्ये ते रेफ्रिजरेट होऊन डेझर्ट चांगलं जमण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं म्हणजे कस्टर्ड करून टाकायचं. हीच आहे आजची सबसे तेज स्टेप. पंधरा मिनिटं झाली आहेत आणि 15च मिनिटं राहिली आहेत. 15 मिनिटांमध्ये डेझर्ट होऊन प्लेटमध्ये गार्निश बिनिश करून माझ्या समोर आलं पाहिजे. घाई चाललेली आहे. 10 मिनिटं राहिलेली आहेत फक्त. 20 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटं राहिली आहेत फक्त. तुला डेझर्ट करायला आवडतात का? खूप खूप आवडतं. म्हणजे आम्हाला खूप काहीतरी छान खायला मिळणार आहे असं वाटतंय. होप सो. फिंगर्स अक्रॉस्ड. सगळे इन्ग्रेडियंट्स वापरायचे, विसरू नकोस. साधारण किती टक्के झालेत तुमचं करून? जवळ होत आलंय. तुमचा येलो एप्रिलचा जो मान आहे तो राखणार की नाही हे कळेल आता. हो, राखणार ना, अवश्य. होतंय ना? कुठलाही पदार्थ सुटला नाहीये ना? सुटलाय? मैदा वगैरे नाही. मग तुम्हाला विचार करायला लागेल त्याचा, कारण ती अट आहे आपली.
आणि मैद्याचा वापर तुमच्या या गोष्टीमध्ये झालाच पाहिजे. 8च मिनिटं. प्राजक्ता, आत्ताच त्या पलीकडच्या वर्क स्टेशन वरती आम्हाला असं कळलं की त्यांच्या हातून मैदा वापरायचा राहून गेला होता. अच्छा, तसं okay. इथे काही होऊ देऊ नका. Yes, आणि yes. झालं असेल तर ते आत्ताच ही वेळ आहे ते सुधारण्याची. शुअर शुअर. कमी मिनिटं शिल्लक येतं. ओके. झालं. पहिल्यांदाच केलं पण काय कसं झालंय माहित नाही, हे काय कसं झालंय माहित नाही आणि प्रयत्न केला हे उत्तर करेक्ट आहे, पण या स्पर्धेसाठी ते योग्य नाहीये. कारण काय कसं झालंय हे तुम्हाला चव घ्यायला उभा आहे, त्याच्यामुळे काय कसं झालंय माहित नाही हे उत्तर नाही चलेगा. अजिबात नाही. 5 मिनिटं राहिली. शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत. 5 मिनिटात बॉक्स बाजूला काढून प्लेट वरती डेझर्ट गार्निश करून 5 मिनिटं फक्त. परत एकदा तो मान तुम्हाला मिळालाय. प्रेझेंटेशन टेबलवर प्लेट ठेवूनच मग घंटा वाजवा. जस्ट फ्यू मिनिट्स लेफ्ट. That looks nice. Is it going to taste nice? ऍक्च्युली आय Okay, you are confused, but you just got 4 minutes. 4 मिनिटं होते शिल्लक आहेत. 4 minutes, junior chef. 4 minutes. तीन मिनिटं उरलेली आहेत. 3 मिनिटं. एकशे 20 सेकंद उरलेली आहेत. फक्त 120 सेकंद. आणि 3 टेबल्स अजून स्ट्रगल करतायत. पाच, 4, 3, 2, 1. स्टॉप कुकिंग. स्टॉप. सुप्रिया, एक सिंपल फ्रुटी डेझर्ट करण्यासाठी अर्धा तास खूप झाला. आता माझा पेशन्स खरंच आता आय स्टार्ट लूजिंग इट. चला आता जाऊयात, टेस्ट करूयात आणि लेट्स जस्ट गिव्ह द जजमेंट. या राऊंड साठी जेवढे एक्साइटेड तुम्ही आहात तेवढेच आम्ही पण आहोत, कारण आम्हाला दिसतायत 6 वंडरफुल डेझर्ट्स. सगळ्यात आधी बघूयात सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कुणाला मिळालेत. रुचिरांनो, हे जे शेफ पराग आहेत ना, ते पेस्ट्री शेफ आहेत बरं का ओरिजिनली. म्हणूनच त्यांनी तुम्हाला त्यांचा आवडीचा विषय दिला होता. आता त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये तुम्ही कसं परफॉर्म केलेलं आहेत हे आम्हाला लवकरच कळणार आहे. कोणाची डिश सगळ्यात पहिल्यांदा खायची? कोणाची बरं? प्राजक्ताची. प्राजक्ता. सुंदर प्रेझेंटेशन. काय नाव ठेवलंय तुझ्या डिशचं? जे स्ट्रॉबेरी आणि ग्रेप्स आहे त्याला मी थोडंसं सॅटर्डे फ्रँगो. Okay. Then this is Sunday moods, apple and papaya. And then boring Monday येतो तर थोडंसं गार व्हायला Monday cool. मैद्याचा वापर तू कसा केलास? ऍक्च्युली मैदा नाही वापरला मी. तू मैदा वापरलाच नाहीस? पण आपला नियम होता की मॅजिक बॉक्स मधला प्रत्येक पदार्थ वापरला गेला पाहिजे. तो पण ऑलमोस्ट 3 डिश तयार झाल्या. सो मग त्यातल्या एका डिश मध्ये मैद्याचं काहीतरी इथलं करता आलं असतं. ये टेक युअर रेसिपी बॅक. ओके. स्नेहा, या डिशला तुम्ही काय म्हणता? ट्रायफल पुडिंग. ट्रायफल पुडिंग. कधी कधी असं होतं, आम्ही जेव्हा केटरिंग करतो, केटरिंग केल्यानंतर बरीचशी सामग्री उरलेली असते. कुठे शेव पडलेली असते, कुठे नूडल्स असतात, कुठे चिंचेचा सॉस असतो, कुठे काही भाजी असते. मग ते सगळे पदार्थ एकत्र करतो आम्ही आणि एक स्पेशल मिसळ टाईप काहीतरी करतो आम्ही. स्टाफसाठी चांगलं लागतं, वाईट नाही लागत, पण अर्थ नसतो त्याला काही. आम्ही फक्त ते संपवण्यासाठी करत असतो. थोडंफार तुम्हाला दिलेल्या इन्ग्रेडियंट्सचं तुम्ही हेच केलेलं आहे. टेक युअर रेसिपी बॅक प्लीज. देविका ताई, काय म्हणूयात आपण ह्याला? व्हाईट सॉस स्वीट फ्रूट आणि कस्टर्ड फ्रूट.
अच्छा, व्हाईट सॉस मध्ये तुम्ही मैदा वापरलाय. हो बटर आणि व्हिप क्रीम तुम्ही ह्याच्यावरती घातलं. व्हाईट सॉस का? व्हाईट सॉसची आयडिया खरंच आवडली नाही, पण एकच गोष्ट अप्रिशिएट करण्यासारखी आहे, आतापर्यंत तुम्ही एफर्ट्स घेतलेत काहीतरी कुकिंग करून, नॉट जस्ट फ्रूट ज्युसेस. प्लीज टेक युअर रेसिपी बॅक. झाला. ओ, काय म्हणूयात आधी याला नाव? कॉकटेल लेझर. चिअर्स. कॉकटेल आहे ना? कॉकटेल. Cheers. लक्षात ठेवा गोष्ट की प्रत्येक फळाला त्याचा एक डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर असतो. सगळी फळं एकात मिक्स करून त्याचं डेझर्ट करून तुम्ही तुमच्या पोटावर अत्याचार कराल. तुम्हाला लिमिटेशन्स नव्हती कुठली किती डेझर्ट्स बनवायची. मैद्याचा वापर करून असं काहीतरी साईडला ठेवण्यापेक्षा तुम्हाला त्या मैद्याचा वापर अतिशय क्रिएटिव्हपणे तुम्हाला करता आला असता. एक गोष्ट क्रिएटिव्ह म्हणजे मिलन बोल. गुड, व्हेरी गुड. वैष्णवी, काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय. फ्रूट सँडविच केक. वाय? कंडिशन्स 5 वर्क स्टेशन्स वरचे डेझर्ट्स मी खाल्लेले. नॉट इव्हन सिंगल डेझर्ट ज्याला आपण डेझर्ट म्हणू शकतो. नॉट इव्हन सिंगल. लेमनचा वापर का केला त्याच्यामध्ये? बिकॉज ऍपल आणि स्ट्रॉबेरी दोन्ही गोड आहेत आणि मी साखर सुद्धा घातली होती, त्यामुळे थोडासा फ्लेवर यायला मी लेमन घातलं. तुमच्या सगळ्यांमध्ये ही मुलगी लहान आहे. शी इज द ओनली पर्सन जिनी ऍक्च्युली आता एक सेन्सिबल गोष्ट बोलली. स्ट्रॉबेरी आणि ऍपल आणि त्यात साखर सुद्धा, या तिन्ही गोष्टी गोड होत्या, त्यामुळे मी त्याच्यात लिंबाचा वापर केला. लिंबू तुम्हाला त्याचसाठी दिलं गेलेलं होतं कारण डेझर्ट्स मधला स्वीटनेस कट करण्यासाठी काहीतरी सिट्रस असणं आवश्यक असतं. चांगलं झालेलं आहे. तुझ्या त्या एका पॉइंटमुळे मला थोडंसं बरं वाटलं. आता काल मानाचा एप्रिल मिळवणारी सुजाता आजही सबसे तेज पॉइंट्स तूच मिळवलेस. हो. काय नाव द्यायला डेझर्टला? सॅलड विथ स्टफ फ्रूट केक. सुजाताई, यू आर द ओनली कंटेस्टंट या राऊंड मध्ये ज्यांनी डेझर्ट केलेले. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. प्लीज टेक युअर रेसिपी बॅक. चला तर आता वेळ आलेली आहे रिझल्ट डिक्लेअर करण्याची. काय वाटतं आज येलो एप्रिलचा मान कोण राखेल? ज्या व्यक्तीने तो येलो एप्रिल मागच्या राऊंड मध्ये मिळवला तीच व्यक्ती म्हणजे सुजाता ताई आजही येलो एप्रिल आपल्याकडेच राखून आहे. मग आता सांगा तुमचा काय अंदाज आहे, कोण जाणार आहे आज आपल्याला निरोप देऊन? आणि दुर्दैवाने सारखं सांगून सुद्धा जी स्पर्धेची अट होती तीच न वापरल्यामुळे प्राजक्ता तुला आज या फेरीमध्ये सगळ्यांचा निरोप घ्यायला लागतोय. आय एम सॉरी. खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. प्लीज कम इन. आय होप तुला या 2 फेऱ्यांमध्ये खूप काही शिकायला मिळालं असेल. मला खात्री आहे की तू इथनं ह्या गोड गोड आठवणी घेऊनच जाशील. थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सुप्रियाताई, आता पुढच्या राऊंड साठी यांना टास्क देताना आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे. खरंच वी नीड टू हॅव डिस्कशन आणि नंतर आपण थोडं वर्कआउट करूयात. आणि नाही तुम्ही एवढं काय अगदी डिसअपॉइंट होऊ नका. या माझ्या मैत्रिणी आहेत. ह्या राऊंड मध्ये त्यांची थोडी क्रिएटिव्ह शक्ती कमी पडली असेल, पण पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही बघा ते काय तुम्हाला दाखवून देतात ते. नक्की नक्की. प्रॉमिस ना? प्रॉमिस. तर आता ह्या चांगल्या नोटवरती आपण एकमेकींना ते गोड घास भरवून सगळ्यांचं तोंड गोड करूयात. बरं चला या. ट्राय करा एकमेकांची डेझर्ट्स ट्राय करा. आणि हो त्या
प्रशांतला पण थोडं ठेवा. हा म्हणजे ऍक्च्युली थोडं आम्हाला ठेवा, बाकी सगळं प्रशांतला ठेवा, कारण माहिती आहे ना तुम्हाला त्याला खूप आवडतं. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटर मध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. बाकी सगळं प्रशांतला ठेवा असं सुप्रियाने जे सांगितलं ना, वंडरफुल. माझ्यापर्यंत फक्त एक फोड आलेली आहे सफरचंदाची. सुप्रिया, मी तुझे कसे आभार मानू ग. वंडरफुल आहेस तू खरंच. पण छान आहे, छान आहे. सफरचंद पण छान आहे, गोड आहे. तर मंडळी, आजचे तुम्ही हे सगळे पदार्थ बघितलेले आहेतच, पण मला असं वाटतं की ना ह्याच्यापेक्षा जास्त चांगले पदार्थ होऊ शकतील बरं का. काय, देर इज अ स्पेस. पण हे चांगले कसे होऊ शकतील जर तुम्ही चांगल्या चांगल्या टिप्स पाठवल्या तर. मला हेच म्हणायचं की पटकन खाली बघा. खाली बघा म्हणजे स्क्रोल चाललाय ना तो बघा आणि लगेच आम्हाला टिप्स पाठवा. आणि हेही सांगून ठेवतो, दर शुक्रवारी सर्वोत्कृष्ट टिपला व्हीम तर्फे एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर आपण देतो. आणि हेही सांगून ठेवतो, ज्याची टिप सर्वोत्कृष्ट आहे त्या व्यक्तीचं नाव सुद्धा देतो आणि टिप्स सुद्धा दाखवतो, आणि तीच व्यक्ती ठरते रुचिराची सखी. ओके, चला पटापट पटापट टिप्स पाठवा बघू. हा, माझी निघायची वेळ झालेली आहे, म्हणजेच खायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे उद्या ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा. महाराष्ट्राची रुचिरा.